बऱ्याचदा असे प्रश्न येतात, की माझी काही कामं होत नाहीयेत, विलंब होतोय किंवा खूप संकटं येतायत किंवा प्रत्येक कामाला उशीर होतोय, तर माझी शनी महादशा सुरू आहे म्हणून तर असं होत नाही का? कोणीतरी सांगितलेलं असतं, की तुमची पत्रिकेत शनी महादशा सुरू आहे. तर असं काही नाहीये, की शनी महादशा सुरू असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत येणारे अडथळे हे शनी महाराज देतात असं नाही. तर शनिदेव हे खूप काम करणारा असा हा ग्रह आहे, चांगला फलदायी ग्रह आहे. तुमचा जर पत्रिकेमध्ये शनी चांगला असेल, तर तो तुम्हाला नक्कीच चांगली फळं देतो. मग शनी महादशा असली तरीही शनी महाराज ती फळं द्यायला तेवढा तत्पर असतो. पण तुमच्या पत्रिकेमधला शनी बिघडलेला असेल, तर तो केव्हाही तशीच फळं देतो. मग यासाठी काय करायचं असतं? तर यासाठी कुंडलीप्रमाणे उपाय तुम्हाला करायचे असतात. मग शनीची महादशा आणि शनीची साडेसाती हे जेव्हा असतं आणि तुम्हाला असं वाटतं, की आता आम्ही काय करावं? तर यावेळेला शनिदेवांची उपासना, हनुमंताची उपासना आणि महादेवांची उपासना तुम्ही नक्की करायला हवं. कारण जे हनुमंताची आणि महादेवांची उपासना करतात, त्यांना शनी महादेव कधीही त्रास देत नाहीत आणि शनी महादेव त्रास देतात हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. कारण शनी हा सातत्य, हा कंटिन्यूटी, तुमच्यावरच्या श्रद्धा, तुमच्या देवावरचा विश्वास आणि समाज कसा आहे याची वास्तवता दाखवण्याचं शनी महाराज काम करत असतात. त्यामुळे घाबरून जाऊ नका. शनी महादशा असली, शनीची साडेसाती असली तरी तुम्ही हनुमंताचं, महादेवाचं आणि प्रत्यक्ष शनी महादेवांचं, शनी महाराजांची उपासना जर केली, तर तुमची ही जी दशा आहे, साडेसाती आहे, ही अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली जाते. जय गणेश.